खोकला किंवा सर्दी पडसं हे लवकर बरं होण्यासाठी घरगुती उपाय सगळ्यात चांगला कोणता आहे? एक लसणाची पाकळी घ्यायची, ते कचकच चावून खायची. तर ज्यालाही खूप तिखट वाटत असेल किंवा त्याची टेस्ट आवडत नसेल तर ते थोडीशी ती पाकळी तव्यावर थोडीशी गरम करून घेऊ शकतात, भाजू शकतात तिला, आणि त्यानंतर ते खायची. आणि खाल्ल्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी प्यायचे. आता हे लसणाचे जे गुणधर्म असतात, हे गुणधर्म रक्त पातळ करणं हा तर असतोच, मेडिसिन म्हणून सुद्धा वापरला जातो. तर इथं काय होतं की हे खाल्ल्यानंतर आणि वरून गरम पाणी पिल्यानंतर घशामध्ये जी खवखव असते, जे कंजेशन असतं ते कमी होतं. सर्दी पडसं जे अलर्जीचा पार्ट असतो तो पण कमी होतो. त्यामुळे काय होतं की अलर्जी पण कमी होणं आणि घशातली खवखव, कंजेशन किंवा लालपणा जो आलेला असतो तो पण कमी झाल्यामुळे काय होतं की बऱ्याच दिवसाचा चालू असलेला खोकला पण कमी व्हायला मदत होते. आणि जर सर्दी पडसं सुरू झाला असेल तर ते लवकरात लवकर बरं होऊन जातं.